अनिल परबांच्या वक्तव्यानं विधान परिषदेमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं। नाशिक रायगडचे पालकमंत्री एआयने निवडा असं परब यांनी म्हटलं, तर एआय नुसार 80% पालकमंत्री नेमले। शेलारांनी टोमणा मारलेला आहे। एआय देखील पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार नाही असं शेलार यांनी म्हटलेलं आहे। पर्यंत पालकमंत्री ठरले नव्हते आणि त्याला लागणारी दिरंगाई होती। त्यावेळेला मी सन्माननीय चंद्रकांत दादा आणि मी बाजूबाजूला बसलो होतो। सन्माननीय पुढचं सांगत नाही, कारण अनिलचं डोकं कधी काय चालेल सांगता येत नाही। ती एआय पेक्षा कमी असं मी मानत नाही, त्यामुळे कमीच माहिती त्याला दिली पाहिजे। आणि म्हणून त्यामुळे बांद्रातली माणसं सगळीच हुशार आहे। उद्धवजी असो, अनिलजी असो, मी असो, आणि त्यामुळे वांद्रे पश्चिम पहिलं आहे। वांद्रे पश्चिमकडे तुम्ही बघितलं नाही म्हणून दारलात। सभापती महोदय, त्या ठिकाणी सभापती महोदय लाइटर मोडवर घेऊ आपण। एका बाजूला मुख्यमंत्री महोदय होते, दादा होते। दादानी माझ्या कानात सांगितलं काय होत आहे, म्हटलं 2 मिनिटात सोल्युशन देतो। आणि मी एआय टूलवर जाऊन सगळ्या मंत्र्यांची नावं टाकली, जिल्हे टाकले आणि सांगितलं की तुम्ही पालकमंत्री ठरवा। आता एवढंच सांगेन शिंदे साहेब की 90% तसेच पालकमंत्री झाले, पण ते बघून झालेलं नाही। तो निर्णय तिघांनी मिळून केलेला आहे। त्यामुळे तो एआय पण सोडवू शकत नाहीये। तिकडे एआय नाहीये परब साहेब, तिकडे एआय नाहीये, तिकडे एआई असं आहे। त्यामुळे नाही, तिथे आईना की बाई नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।